काळजी घेतली की जीवन सुखमय होतं. शब्द बऱ्याच लोकांशी शब्द तुमची परिस्थिती बघून बदलतात. जेव्हा तुमच्यात जे व्हायचं असतं ते होतच असतं. ते टाळू शकत नाही, परंतु थोडी काळजी घेतली की होणारा त्रास कमी होऊ शकतो. तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असलात तरीही तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी लाईफमध्ये मधल्या स्टोरीमध्ये वाईट नक्कीच असता. दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या लोकांनी कधीच आनंदी नाही बनू शकत. म्हणून इतके सफल बना की तुमच्या गरजा, इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल. जे तुम्हाला समजून घेतात ते वेळ पडली तर समजावून सांगतात. त्यापेक्षा चांगलं जोडीदार असूच शकत नाही. प्रश्न हा आहे की एक जोक वर आपण सारखे सारखे हसू शकत नाही, मग एकाच दुःखावर सारखे सारखे रडू कसे शकतो? मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यांचा दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कोणाच्या पायाला स्पर्श करू नये याविषयी माहिती. पत्नीच्या पायाला स्पर्श पतीने करू नये. 2. झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नये किंवा त्याचे दर्शन घेऊ नये. 3. दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. भाचा किंवा भाची ह्यांच्या मामा मामीने पाया पडू नये. मंदिरात दर्शनाला आल्यावर तिथे कुणाच्याही पाया पडू नये. आपल्याविषयी वाईट गोष्टी बोलतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नये. तेल सांडणे फार अशुभ आहे. एखाद्या व्यक्तीने च्या हातून वारंवार तेल पडल्यास येणाऱ्या भविष्यात संकटे त्या व्यक्तीवर व्यतीत होतो. एखाद्या व्यक्तीच्या हातून जेवणाचे ताट पडले तर शुभ नाही. वास्तुशास्त्रानुसार हातात मीठ घेणे किंवा हातातून मीठ सांडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. हातून दूध सांडणे किंवा उकळताना दूध सांडणे हेही अशुभ मानले जाते. पूजेच्या ताटात हातातून निसटणे किंवा पडले किंवा प्लेटमधून काही पडले हे अचानक धनलाभाचे लक्षण आहे. नवऱ्यासोबत या गोष्टींची भीक कधीही मागू नका. नवरा कामात असेल त्यावेळी जास्त चुंबन घेत बसू नका. नवऱ्याच्या आपल्या स्वतःच्या खर्चासाठी जास्त पैसे मागू नका. नवरा कामात करत असेल त्यावेळी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन त्याची जास्त चौकशी करू नका. नवऱ्याने हे तुमच्यावर प्रेम करावे यासाठी नवऱ्याकडे प्रेमाची भीक मागू नका. नवरा काम करत असेल त्या ठिकाणी जास्त कोणाला महत्त्व देऊ नका. फक्त आपल्या नवऱ्याला महत्त्व द्या. सर्वांना श्रेष्ठ आपल्या नवऱ्याला समजा. मंगळसूत्र का घालावे? मंगळसूत्र हे सोन्याचे किंवा चांदीचे बनवण्यात येते. दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यात मदत करतात. ह्या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. मंगळसूत्रात काळे मोती असतात. हा राहू, केतू आणि शनी यांचा दुष्प्रभावापासून बचाव होतात. काही ठिकाणी पिवळ्या धाग्यात मंगळसूत्राचे काळे मणी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते. ह्या पिवळ्या धाग्याने गुरु ग्रह चांगला करण्यास मदत होते. त्यामुळे पती आणि पत्नी यांच्यामधील संबंध चांगले होण्यास मदत होते. यासह पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून जबाबदारीची कायम जाणीव राहते. परिवाराच्या जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काकडी खाल्ल्याने काय काय फायदे शरीराला मिळतात. तरी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन आणि बरंच काही पाहणार आहोत. तरी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवा. जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर
जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. हे सगळं फ्री आहे. आणि याआधीही तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला कोणत्या देशातून किंवा कोणत्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवा. जय राधाकृष्ण, जय गुरुदेव, श्री गुरुदेव. धन्यवाद.